बंदाये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी आय लव गोरेगाव बंदाये बिंदास याच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। ज्यांनी कोणी धर्मवीर पार्ट 1 बघितला त्याला निश्चितपणे तो आवडला, कारण कथा चांगली होती आणि त्यापेक्षाही धर्मवीर आनंद दिघे यांनी केलेलं काम, त्यांचं एक त्या वेळेचं असलेलं रूप आणि त्यांची त्यावेळची भूमिका ही अनेकांना आवडली। चित्रपट हिट ठरला। अगदी त्या चित्रपटात त्यांचा शेवटच्या क्षणी मृत्यू झालेलाही दाखवला। मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर पार्ट 2 आलाय। खिडकीवर असं म्हणतात तो चालतोय। चित्रपटाची कमाई चांगली होते। आता त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत। एक असा पार्ट आहे जो आनंद दिघेंना मानणारा आहे, ते चित्रपट बघायला जातात। दुसरे आनंद दिघे कोण आहेत, काय आहे, जे ठाण्याच्या बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना माहित नाही, त्या उत्सुकतेपोटी काय गेलेत। आणि काही ठिकाणी शिंदेनी अनेक शाखा प्रमुख पदाधिकारी यांना सांगितलंय की तुम्ही तुमचे जे कार्यकर्ते आहेत, तुमच्या जे मतदार आहेत त्यांना घेऊन थिएटर पर्यंत पोहोचा। अशा 3 प्रकारची लोक हे चित्रपट पाहायला गेली। चित्रपट पाहिल्यानंतर प्रश्न असा आला की हा चित्रपट सुपरहिट आहे की सुपर फ्लॉप आहे। जो गल्ला जमला तो पाहिला तर निश्चितपणे हा पिक्चर चाललेला आहे, सेमी सुपरहिट आहे। मात्र लोकांच्या मनात या चित्रपटाने काय स्थान मिळवलं किंवा लोकांमध्ये जी चर्चा आहे ती नेमकी काय आहे, तिचं ऐकली तर असं वाटतं की लोकांच्या नजरेमध्ये हा चित्रपट सुपर फ्लॉप आहे। त्याला कारण तसंच आहे, प्रवीण तरडे जे 2-3 मसाला चित्रपट त्यांनी बनवले, त्यांनी हा चित्रपट ओढून ताणून ठाकरे कुटुंबियाला म्हणा किंवा शिवसेनेला विलन कसं बनवता येईल आणि एकनाथ शिंदे यांना हिरो कसं बनवता येईल याचं चित्रीकरण जास्ती केलेलं आहे। त्यामुळे त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत जर शिंदेच्या शिवसेनेला होईल असं वाटत असेल तर तसं काही होणार नाही। शिंदेनी पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा इतिहासात एखादा मुख्यमंत्री जिवंत असताना त्याची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारली जाणं हे भाग्य जर कोणाला लाभलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांना लाभलेलं आहे। दुसरा जो पार्ट आहे धर्मवीर 2, त्याची टॅगलाईन अशी आहे की साहेबांचं हिंदुत्व। आता ते कोणत्या साहेबांचं हिंदुत्व, कारण आनंद दिघे यांचं जर हिंदुत्व पाहिलं तर ते कट्टर हिंदुत्ववादी होते, नाही असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी भाजपला आणि RSSला ठाण्यामध्ये नेहमीच विरोध केला होता। माझे काही पत्रकार आहेत, त्यात एक कैलाश महापती जो माझा जवळचा, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, तो मला 2-3 वेळा त्यावेळी म्हणजे 1998-1997 मध्ये मला आनंद दिघे यांना भेटायला घेऊन गेला होता। त्यावेळी मी जे आनंद दिघेंना पाहिलेलं की त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच वाटायचं की या माणसामध्ये काहीतरी आहे, असं त्यांचं व्यक्तिमत्व। म्हणजे फक्त नजरेतून ते बोलायचे, कोणाला प्रेमाने बोलायचंय, कोणाला धमकी द्यायची आहे, कोणाला इशारा द्यायचा आहे, हे फक्त त्यांच्या नजरेतून दिसायचं आणि तसं व्यक्तिमत्वही होतं। केवळ हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्याकडे तक्रारी घेऊन लोक जात नव्हते, तर त्यावेळी मुस्लिम असू दे, हिंदू असू दे किंवा इतर धर्मीय असू दे, जो तक्रार घेऊन आला आणि त्या तक्रारीचं काही सत्य असेल तर आनंद दिघे तिथले म्हणजे त्या ठिकाणी सोक्ष मोक्ष लावायचे। आनंद दिघे यांचं निधन हे 2001ला झालं। तोपर्यंत उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले नव्हते, कारण ते सक्रिय झाले 1997-98 नंतर, त्यामुळे ते एवढे परिचित नव्हते। संपूर्ण शिवसेनेवर जी पकड होती ती दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती। आनंद दिघेंचा 2001ला मृत्यू झाला। 2003-2004 मध्ये उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले। 2006 मध्ये शिवसेनेला कंटाळून, त्यातील मनमानी कारभाराला कंटाळून राज ठाकरे बाहेर पडले आणि त्याने मनसेची स्थापना केली। हा सगळा घटनाक्रम आहे। धर्मवीर 2 या चित्रपटात नेमकं दाखवलं काय, तर फक्त ठाकरे कुटुंबियांना आणि खास करून उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी नाही, मीच हिंदुत्ववादी आहे, उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीने विलन आहे आणि आपण कशा पद्धतीने हिरो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे।
आता या चित्रपटाला जो काही आर्थिक पुरवठा झाला हा एकनाथ शिंदेनी केला असणार आणि स्क्रिप्ट ही 100% भाजपची असणार, कारण ती हिंदुत्वावर आधारित आहे. आपण शिवसेनेला का कंटाळलो, शिवसेनेतून का बाहेर पडलो, हे त्या चित्रपटात एकनाथ शिंदे सांगतात तेव्हा दाखला देतात की मविया सरकार सत्तेत असताना पालघर येथे जे साधूंचं हत्याकांड घडलं त्याला ते बघून व्यथित झालो, किंवा ज्या पद्धतीने मवियाचा कारभार सुरू होता तो आपल्याला आवडला नाही. ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्व गहाण ठेवलं असं शिंदेना वाटतं, त्यामुळे आपण बाहेर पडलो. या सर्व गोष्टी दाखवण्याचा आणि आपल्याला हिरो करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर या चित्रपटातून केलेला सध्या तरी दिसतोय. पण धर्मवीर चित्रपट काढताना हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो झाल्यानंतर जे काही आपण असं म्हणूया की बोल घेवडे म्हणा किंवा एखाद्या प्रकरणावर नको ती वाचाळवीरगिरी करणारे असतात, तसंच शिंदे गटातील एक दोघांनी असं म्हटलं की आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद आहे, आम्हाला कारण सांगायला सांगू नका. जर काय कारण असेल ते त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं नाही, ते सांगूही शकत नाही, कारण ही मंडळी त्यावेळी आनंद दिघेंना ओळखत नव्हती. आनंद दिघे यांचा मृत्यू जवळपास 23-23.5 वर्षापूर्वी झाला. आज शिंदेसोबत जी व्यक्तिरेखा ज्या व्यक्तिरेखा शिंदेच्या शिवसेनेच्या आहेत, ज्या त्यांच्याबरोबर आहेत, त्या चित्रपटात दाखवल्या, त्यापैकी किती जण आनंद दिघेंना ओळखत होते, किती जणांना आनंद दिघेचं हिंदुत्व माहिती होतं. अगदी बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे जरी आनंद दिघे यांचे समर्थक मानले गेले असले तरी 95 ते 98 पर्यंत ते इतके जवळ नव्हते की त्यांना आनंद दिघे सर्व काही सांगत होते. आनंद दिघेंना शिंदे असे म्हणतात की तुम्ही का सहन केलं, तुम्ही राज ठाकरे यांच्यावर का अन्याय केला. तर ज्यावेळी उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले किंवा तो प्रस्ताव आला त्यावेळी आनंद दिघे हे हयात नव्हते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते, त्यांचे भक्त होते. बाळासाहेबांबद्दल आनंद दिघे यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे जर शिंदेची माणसं मातोश्रीकडे बोट दाखवत असतील तर त्यांचा तो बाळासाहेबांवरचा अविश्वास आहे. जर बाळासाहेबांवर तुमचा अविश्वास आहे, शिंदेनी जे सांगितलं, जे दाखवलं की संशयास्पद मृत्यू आहे आनंद दिघेंचा, जर तो असा असेल आणि त्यामागे जर अप्रत्यक्षपणे त्यांना जर बोट दाखवायचं असेल मातोश्रीकडे, तर त्यावेळी शिवसेना चालवत होते बाळासाहेब ठाकरे. संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण देशावर जे नाव होतं ते हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. मग शिंदे गटाला काय दर्शवायचंय, त्यांना हे दर्शवायचं आहे का की आनंद दिघे यांच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे कारणीभूत होते. जर तसं म्हणायचं असेल तर तुम्ही मग बाळासाहेबांचे फोटो का वापरता, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चाललोय, आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर चाललोय असं मग तुम्ही का सांगता. एकंदरीत जर चित्रपट पाहिला तर हे सहज लक्षात येतं की आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाला विलन कसं करता येईल आणि आपल्या स्वतःला हिरो कसं करता येईल. 2022ला आपण जे बंड केलं ते कसं योग्य होतं, का केलं, हे लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी हा धर्मवीर 2 हा चित्रपट काढण्यात आलेला आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस सांगतात की धर्मवीर पार्ट 3 जर आला तर त्याची पटकथा मी लिहिणार आहे, स्क्रिप्ट मी लिहिणार आहे. आता मला हे विचारायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांना आनंद दिघे किती माहिती होते. ज्यावेळी आनंद दिघे हयात होते तेव्हा किती वेळा देवेंद्र फडणवीस हे आनंद दिघेंना भेटले किंवा आनंद दिघेंच्या ते किती जवळ होते, त्यांना जे काही माहित आहे ते ऐकीव आहे. एक तर राजन विचारेंनी सांगितलं असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असेल किंवा तिकडचे काही जुने जाणते पत्रकार होते त्यांनी सांगितलं असेल. पण एकंदरीत जर स्थिती पाहिली तर फक्त ठाकरे गटाला विलन करण्यासाठी आणि आपण सध्या कसे हिरो आहोत, आपली भूमिका कशी योग्य आहे, हिंदुत्ववादी आपण आहोत, ठाकरे नाही, हे दाखवण्यासाठी धर्मवीर पार्ट 2 हा चित्रपट काढण्यात आलेला आहे. पण शेवटी असं आहे की निर्णय ही जनता जनार्दन घेत असते. महाराष्ट्रातील जनता आहे. महाराष्ट्रातील जनता जर चित्रपट पाहून मतदान करत असेल तर मग ती मोठी दुर्दैव गोष्ट आहे, पण तशी होणार नाही. कारण सुज्ञ जनता आहे, सुजाण जनता आहे. जनतेला कळतं काय खरं आहे, काय खोटं आहे, क्या झूठ क्या सच, हे महाराष्ट्रातील जनतेला योग्य प्रमाणे कळतं. त्यामुळे एखादा चित्रपट पाहून त्याच्याने प्रभावित होऊन जनता मतदान करेल, भरभरून मतदान देईल किंवा ठाकरेंना विरोध करेल, ठाकरे गटाला विरोध करेल, असं जर शिंदे आणि त्यांच्या टीमला वाटत असेल तर ती त्यांची सर्वात मोठी चूक आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.